नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी चाललेलो आहे माझ्या मित्रांसोबत. असंच आम्हाला आमचं बोललो ना तुम्हाला, आमचं ठरलेलं असतं माझ्या स्कूलचे मित्र वगैरे सगळे, की ओकेशन्सला वगैरे भेटतो आणि न्यू इयरला वगैरे भेटतो आणि कधी कधी इच्छा झाली कोणाच्या बड्डेला ते बड्डेला वगैरे भेटतो. सो आता इयर एंडला आम्हाला शक्यतो भेटता येणार नाही, म्हणून आम्ही विचार केला की आज 25 डिसेंबरला आपण भेटूया, कारण की सगळ्यांना सुट्टी आहे. दॅट इज वाय. आणि आम्ही कुठेतरी लंचला वगैरे डिनरला जाणार होतो, पण डिनरला जायचा वगैरे प्लॅन काय बनतोय की नाही अजूनपर्यंत मला माहिती नाही, कारण की मी ग्रुप चेक केलेला नाहीये. कारण मग आता आम्ही विचार प्लॅन मी केलेला आहे, बट मी ग्रुप चेक नंतर नाही केलेला आहे. सो मी आता चाललेलो आहे कुठे नाही माहिती मला. आता आम्ही विचार करतो की जातो डिनरला वगैरे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळं दाखवतो, असाच टाइमपास रॅन्डम ब्लॉग. आणि तिकडे पण आम्ही असं सगळ्यांना एकमेकांना गिफ्ट देणार होतो, तर हे तुम्हाला दाखवतो. अँड घरी टाइमपास काहीतरी करू आणि आपण परत भेटूया विथ समथिंग स्पेशल. नाही, काय स्पेशल वगैरे नाही आहे, सॉरी. जेवायला भेंडीची भाजी आहे. अँड आम्ही उद्या कुठे चाललोय सांग. मामाकडे. मग एवढा वेळ का लागला तुला बोलायला? मी वहिनी बोलू की मामा बोलू असं. आम्ही उद्या बदलापूरला चाललोय, कारण की जुलीचा बर्थडे आहे, दॅट इज वाय. आणि असंच टाइम स्पेंड करायला. दीदी आणि यश इकडे गेलेत छत्रपती संभाजीनगरला, म्हणून त्या लोक नाही येऊ शकत. म्हणून आम्ही लोक चाललो आहे आणि मावशी फॉर सेलिब्रेटिंग जुली का बर्थडे. सो मी रात्रीचं जेवण शक्यतो बाहेर करणार आहे, म्हणून मग आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. काय काय आहे माहिती आहे जेवायला? चपाती, आपली कढी फेवरेट, आणि हे जे लसूण नाही काय, मिरचीचं लोणचं आणलेलं तिकडनं दवाकमधनं, म्हणून. आणि ही भेंडीची भाजी मी दाखवली, आणि भरता मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये केलेला, दॅट इज वाय. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सिरीज सांगितली की नाही मला आता आठवत नाही, ती व्हिडिओ एडिट करायची आता मला. हाय पापा, सिंगल पापा नावाची एक सिरीज आहे कुणाल केंबूची, प्राजक्ता कोळी वगैरे आहेत त्याच्यामध्ये. खूपच मस्त सिरीज आहे, तुम्ही बघा ती. मला खूप जास्त आवडली ती सिरीज, भरपूर चांगलं आहे. तुम्ही बघा ती सिरीज आणि मलाही सांगा कमेंट सेक्शनमध्ये कशी वाटली ती तुम्हाला. आता बघतो लगेच काहीतरी टाइमपास, आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. आज तुळशी पूजन पण आहे असं मी आज वाचलेलं, सो म्हणून विचार केलं की वाय नॉट आपण करूया. आणि आमचं सगळं करून झालेलं आहे. मम्मीची पण पूजा झाली, माझी पहिले झाली, मग नंतर मम्मीची झाली. दाखवतो तुम्हाला. मी मस्तपैकी सगळं साफ वगैरे केलं आणि मग सजवलं. लुक ॲट दिस. मस्त वाटतं ना, एकदम पीसफुल. आज माझं भरपूर मन होत होतं की मला खायचं आहे सिनेमन रोल, सिनेमन बन, सिनेमन रोल. म्हणून मी थर्ड वेव्ह कॉफी, मी परत त्याला चुकून थर्ड क्लास बोललेलो, थर्ड वेव्ह कॉफी, म्हणून मी सिनेमन बन मागवलं. आता मम्मी बोलली की मम्मी लगेच गरम करणार आहे आणि आपण खाणार आहे. सो गरम केलं तर काय फरक पडणार. ह्याचं गरम करायचं एक टेक्निक मी तुम्हाला बोलू. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल, अवन, तर मी डोकं लावलं, तर आम्हाला पण घ्यायचं आहे अवन. तर मी डोकं लावलं की तव्यावरती वाटीचा ग्लास नसतो, वाटी ठेवायची, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्या बाजूला सिनेमन रोल ठेवायचा. झालं गरम. स्मार्ट. गरम करणार. मग करूया ना, वाय नॉट. मग हे सिनेमन रोल वगैरे खाऊन मी लगेच तुम्हाला आउटफिट दाखवतो आणि मग मी निघतो माझ्या मित्रांना भेटायला. हे बघा, जरा वरचं कमी झालंय, बट झालंय, अख्खं गरम झालेलं आहे. मी फॉर द फर्स्ट टाइम एव्हर सिनेमन रोल खाणार आहे. नेहमीच स्टोरेज नसतो. ए भाई, हा बाहेरच खाते, त्याच्यामध्ये सिनेमन काय लावलं पण नाहीये. पैसा लगरेला. मस्त वाटतं. काय आहे टेस्ट? गोड लागलं मला. हा, मग गोडच असतं हे. काय सिनेमन म्हणजे काय तिखट, दालचिनी, काय मसाला, गरम मसाला लागणार आहे. माहिती नाही, आज खूप इच्छा होत होती, कारण की मी जेव्हा पण कॉलेजला जायचो ना, आता थोडं लागलं. हा, कॉलेजला जायचो ना, आणि मग कॉलेजवरनं ना माझं हे सीवूड्सला ना एक मॉल आहे, नेक्सस मॉल म्हणून. त्याचं पहिलं नाव ग्रँड सेंट्रल होतं. तर ते जवळ होतं कॉलेजच्या, आणि मला नेहमी इच्छा व्हायची, म्हणजे आमचे मित्र आम्ही असं जायचो आणि हे खाऊन यायचो. माझं कॉलेज होतं खारकरला, मी जायचो सीवूड्सला हे खायला. फक्त कधी कधी बंक मारायचो, कधी कधी हाफ डे घ्यायचो आणि मग सिनेमन रोल खायला जायचो. मला माहिती समजे नव्हतं. ए बाई, हा बंक, तुला सरळ बोलायचो आम्ही खायला गेलेलो वगैरे. मग सुटल्यावर गेले घरी सांगून बंक मारायचो मी, हिम्मत. ओके. आणि मम्मीला पण 2-2 आणलेले, खाल्ले नव्हते तेव्हा, कारण की ते मला जास्त आवडतात. ते सीवूड्स मॉलमध्ये एक शॉप आहे ग्राउंड फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअरला, भारी लागतात. आता लगेच मी खातो आणि मग तुम्हाला आउटफिट दाखवतो. सो ॲक्च्युली हा सगळा आम्ही प्लॅन बनवत होतो ना, तेव्हा आम्ही विचार केला, म्हणजे आम्ही नाही, जे आम्ही जेव्हा ऑर्गनाईज करत होतो ना, म्हणजे मी,
आणि ऑर्गनाईज नाही, मी काय लक्ष दिलं नाही, बट नंतर मी अशाच आयडिया म्हणजे अशी टाकली तर ती सगळ्यांना पटली. तर काय विचार केला की आम्ही नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी फॅन्सी रेस्टॉरंट्सला जातो, जेवतो वगैरे आणि मग तिकडे कसं बोलायला टाईम स्पेंड करायला भेटत नाही. फॅन्सी रेस्टॉरंटला आम्ही भरपूर गेलो आहे. भरपूर म्हणजे भरपूर. डिनरला, लंचला भरपूर रेस्टॉरंट्समध्ये गेलो आहे वेगवेगळ्या. पण नंतर यावेळेला विचार केला की आता इयर एंड होतोय वगैरे, तर टाईम स्पेंड करूया. आम्ही लहानपणी असे बसायचो एकाच्या घरामध्ये आणि असंच टाईम स्पेंड करायचो. बाहेरून काहीतरी जेवण आणायचो आणि असंच खेळत बसायचो टाईमपास, काहीतरी पत्ते हो काय ना काहीतरी. तर विचार केला की यावेळेला असंच काहीतरी करू, कारण की सगळ्यांना मस्त टाईमपास करायची इच्छा होती. सो म्हणून आम्ही गेलो एका मैत्रिणीच्या घरी आणि मग तिकडे आम्ही सगळं टाईम स्पेंड वगैरे केला. सो इकडे आम्ही सगळे एका घरामध्ये भेटलो आणि मग ही बिचारी माझी मैत्रीण जिने सगळं ऑर्गनाईज केलं ती एक्सप्लेन करत होती की आपण ॲक्च्युली गिफ्ट्स एक्सचेंज कसे करायचे आहेत आणि कसे नाही करायचे आहेत. एक तर 6 लोक आहेत, 6 लोकांमध्ये पण ह्या लोकांनी एकमेकांना नावं सांगितली. चल झूठा मी फक्त बोलली की तू नाही आलीस मला बस. सरक सरक उधर. बघ ना, 6 लोकांमध्ये पण हे लोक हॅक करतात. मला का नाही दिलं गिफ्ट? तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? ती लीक करत होती सगळ्यांची नावं. मी काही लिहित नव्हती करत. हिने एक तर लीक केलंय, तू केलंय की नाही लीक? गाईस बाहेर जावा आता मला नाव चला बाय बाय गाईस. मला नाव लिहायचे. मग हे सगळं घरी करायचं होतं. थांब ना, नंतर या पाऊस पडत. काय चाललंय, काय सगळं घरी करायचं होतं. हे जर मला नाव दिसला तुझा जीव जाईल गौरव. हात मार. तेरी हिम्मत हुई हैं? की पण स्पेशल परफॉर्मन्स और ऑफर सँडा पार्टी. हे 2 वेगवेगळे ब्लॉग चालू आहेत इकडे. बिकॉज वी आर ब्लॉगर कोलॅबोरेशन. जानवी बस बस. ही संस्कृती. दिस इज गौरांग. आता आम्हा दोघांना एकसाथ घ्या. वी आर डान्सर्स फक्त. अगं वी आर डान्सर्स. ही अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सिद्धी आमिर ह्याला तर माहितीये. वी आर डान्सर्स. सो आमचा डान्स होणार. डान्सर्स की कोरिओग्राफर्स पण. कोरिओग्राफर अँड डान्स. हा डान्सर. मी डान्स. तुला काय वाटतं की तुला काय भेटू शकतं? मला वाटतं मला कपडे भेटेल. जास्त असं कोणी एवढा विचार नाही करणार. कपडे देतील गपचूप आणि संपलं. तुला काय वाटतं की तुला काय भेटू शकतं? मला काय माहिती. मी सगळ्यांना सटल हिंट दिलेली की मला चलो guys, रिलेटेड मी माझं लपवून आली आहे. तुला काय वाटतं की तुला काय भेटेल? मला मेकअप प्रोडक्ट नको पाहिजे होते, तर बघू काय भेटतंय. आणि ती मला काहीच एक्सपेक्टेशन नाही, एकदम हे आहे माझं. आणि तुला काय वाटते? तुला काय भेटेल? एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. मला एक माहिती आहे की मला फोनचा कव्हर भेटणार आहे. गौरवने पूर्ण लिस्ट टाकलेली की त्याला हे पाहिजे, त्याला हे नकोय नकोय मला. आणि अजून काय टाकलेलं परफ्यूम नकोय, हाफ टी शर्ट नकोय. काय पाहिजे काय नक्की? पाहिजे काय? मला चालेल, काही चालेल. जर प्रेमाने दिलं तर मला काही चालेल. मग काय एवढी लिस्ट काय टाकायची की मला हे नको मला ते नको आणि ते भेटलं तर एवढी मोठी लिस्ट टाकली होती ना, हे नको ते नकोय. मग पोरींनी गिफ्ट काय करायचं पोराला? तू एडिट करून टाकेल तुला. काय आहे? थांबा. Yes, किती वेळ लागतोय भाई. ए वाव! वाव ब्यूटीफुल. हे फर्निचर सगळ्यांसाठी आहेत ना. घेऊ शकतो. अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. Wait guys, wait. ये guys will go together. And this was- अशी दाखव. काय यार वीर. हे खोलते कैसे? कशी बोलतात म्हणजे हे कॉकटेल आहे, ग्लेअर आहे ते. दिस इज खजाना. कोड आहे आणि मला माहिती आहे कोड आहे. मी नंतर रिव्हील करेन. मी हिला पण तेच झुमके दिले, कारण की तिला झुमके वगैरे आवडतात. आणि मग नंतर आम्ही असं सगळ्यांना विचारत होतो की कोणी गिफ्ट दिलं असेल, गेस करा असंच. बाकी सगळ्यांचे गिफ्टचे मी व्हिडिओज घेतले नाही आहेत मे बी. काय जानवी चुकली नाही. प्रगती. तिला सिद्धी आहे सिद्धी. अरे आता दमचरत करते, तिचा आवाज जास्त आहे, नुसती किंचाळत असते.
आता आम्ही सगळे मिळून काय खेळतोय, दमशराज खेळतोय. इकडे एक टीम आहे जान्हवीची, इथे एक टीम आहे प्रगतीची आहे ना. ही प्रगती आहे, हिची टीम आहे, ही जान्हवी आहे, हिची टीम आहे. आणि या पोरीने हिला घेतलेलं, जिला आम्ही एक्सचेंज करून यायला घेतलंय, कारण आम्हाला ही नको होती. पाहिजे होता सर्वात पहिला. आणि त्याचा सगळ्यात पहिला गेस्ट राज होता, कारण राज खूप चांगला खेळतो, पण हिचा सगळ्यात पहिला गेस्ट राज होता. आणि आता आम्ही राजात आमच्याकडे घेतलंय. सो येस, बघ अजून किंचाळते. स्पीकर आहे आणि माझ्यावर किती प्रेशर आहे तुम्हाला कळतंय. आम्ही हिच्या टीम मध्ये. तू पण आहे माझ्या टीम मध्ये. हा मी माझा पहिला प्रश्न होता ह्याला का घेतलं, मी हरलेली, मग हा माझ्या टीम मध्ये आला. आणि ही विचारते हिला का घेतलं. आणि तेव्हा त्याची हिला मला वेडवेडायला क्लिक केलं. दोघांना मी सांगितलं की ग्लास एकेकाला एकच, आणि चला ही करते. तर इथे मी कसं बसं ट्राय करत होतो की त्यांना समजवायला की माझ्या मूवीचं नाव आहे फर्स्ट क्लास धबाडे, बट मी काय करत होतो मलाच नव्हतं कळत. इकडे माहिती की ह्याला कॉन्फिडन्स की तुम्ही नाही गेस करणार आहे. तर इकडे आम्ही ह्याला दिलेला विकी विद्या का वो वाला व्हिडिओ, आणि आम्हालाही कॉन्फिडन्स होता की आम्ही जिंकणार आहोत. काय दिलंय बाई. आम्ही किती सोपे पिक्चर देतो याला विचार. आपला स्कोर सांग काय, आणि तुझा स्कोर सांग. तर आता होता पेट पूजाचा टाइम. तर मस्त सगळं जेवण वगैरे झालं, आणि मग सगळे एकमेकांसोबत डिस्कस करत होते की आता त्यांच्या लाईफ मध्ये काय चालू आहे. हे काय आहे? सरप्राइज तू चीटिंग करतोय. यू कॅन गो फॉर अनदर राऊंड. काय खेळतोय बोल आपण. डॉंकी मंकी. तर मी इथे पत्ते पिसत होतो आणि सगळ्यांना काय झालं काय माहिती. मग सगळी ऑलमोस्ट मजा झाल्याच्या नंतर मग विचार केला की चला आता घर साफ करून पण देऊया, हेल्प करूया जरा. सगळ्यांनी घर वगैरे साफ केल्याच्या नंतर आम्ही असंच बसलेलो, आणि मग रात्री 7 वाजेपर्यंत आम्ही असेच गॉसिप नाही टी आम्ही असेच जरा बाता बिता मारत बसलेलो, बोलत बसलेलो, आणि मग सकाळचे 7 वाजले, आणि मग नंतर मी व्हिडिओ एंड करायला विसरलो. मग आता व्हिडिओ मी एंड करतो, तुम्ही बघा. हा माझं एवढं लक्ष नाही लागलं व्हिडिओ बनवायला, बट मी नेक्स्ट टाइमपासून एकदम नीटपैकी लक्ष ठेवेल अँड दाखवतो तुम्हाला एक एक करून लगेच. सो फर्स्ट मी तुम्हाला सांगितलेलं की मला ही बॅग भेटली, ही साईड बॅग, ट्रॅव्हल बॅग वगैरे काहीतरी बोलतात ना, तर मला ही ऑफिसमधनं मला बॅग भेटलेली. तर बघू आता कधीतरी वापरेली, तुम्हाला दिसेलच मी या बॅगमध्ये फिरताना. बॅग खूप दिवसांपासून मी असे चेक्स वगैरे घालायचे ना सोडून दिलेले, चेक शर्ट घालायचे वगैरे वगैरे. मी चेक शर्ट घालत होतो, बट ते कसे घालू शकतो माहिती आहे का, त्याचं एक वेगळं पॅटर्न आहे. नॉर्मल चेक्स घातलं तर जरासं ते बोर वाटेल. सो आपण चेक्स कसे घालू शकतो माहिती आहे का, ओपन ठेवायचे चेक्स, आतमध्ये एक राऊंड नेक असा टी शर्ट घालायचा. सो मला माझ्या एका मैत्रिणीने फॉर सिक्रेट सँटा, आम्ही स्कूलचे सिक्रेट सँटा, हे चेक शर्ट दिलेलं. तर मी खूप दिवस चेक शर्ट विकत नव्हते घेतले. सो ठीक आहे, एक आलं आता नवीन, सो ते मी घालून बघेल. आणि मला तुम्हाला एक व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार होतो की मी आता नवीन व्हिडिओ एक शूट करत होतो. दॅट वॉज हे काय बोलतात, हे जे आहे ना पाठी, त्याची तुम्हाला हिस्ट्री दिसेल इन नेक्स्ट ब्लॉग, बदलापूरच्या ब्लॉगमध्ये. सो मी आता नवीन ब्लॉग शूट करत होतो, दॅट इज अबाउट स्किन केअर. मी तुम्हाला खूप दिवसांपासून मला सांगायचं होतं की माझे पिंपल्स यायचे रेट खूप कमी झालेला आहे. मी बदलापूरला पण गेलेलो तर मला एकही पिंपल आला नाही, नाहीतर मी नेहमी पिंपलला जात नाही. नेहमी मी बदलापूरला वगैरे जातो तर मला भरपूर पिंपल येतात, कारण की पाणी चेंज होतं, वातावरण चेंज होतं, तर त्यामुळे होतात. तर बघा मी तुम्हाला सांगतो की इकडे एक पिंपल आता लेटेस्ट आलेला, आणि इकडे माझे ना खूप सारे ओपन पोर्स आलेले, एकदम खड्डे बाई, एकदम खड्डे. तर खूप सारे खड्डे दबले, इकडचा एक जरासा दबला बाकी, कारण की हेच असतं, ह्याच्यामुळे सगळं कारस्थान होतं म्हणून. सो आता ते पण खूप कमी होतात, कारण की मी चेंज केले आहेत माझे प्रोडक्ट्स काय काय, बट काय काय सेम ठेवले. व्हिडिओ बनवणार आहे ॲज अ स्किन केअर इन्फ्लुएन्सर असं विचार करतोय, बघ होईल की नाही मला माहिती नाही. आणि बस आता मी आणि मला एक तुम्हाला विचारायचं आहे की डेली ब्लॉग करू का, बघू, जाऊ दे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका, आणि आपण भेटूया परत.